नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याच्या नंतर महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट होती। अशामध्येच एक नवीन सर्वे समोर आलाय, तो म्हणजे गद्दार खासदारांच्या मतदारसंघामध्ये हा सर्वे घेण्यात आला। जर आता तुमच्यासमोर हे खासदार उभे राहिले तर ते निवडून येणार का, या प्रकारच्या सर्वेने शिंदेगडाची झोप उडाली असून या 6 गद्दार खासदारांना खूप मोठा झटका बसला आहे। बघूया 6 खासदारांना लोक काय म्हणतायत, पुन्हा या खासदारांना लोक मतं देणार का। 100% इथला सगळ्यात मोठा सर्वे राज्याच्या राजकारणात, या सर्वेने मात्र भाजपची आणि शिंदेची झोप उडाली असून कोणाला किती टक्के मतं पडली आहेत बघूया। पहिलं नाव येतंय मित्रांनो, भाऊसाहेब वागचौरे, शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या लोकसभा मतदारसंघातून लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे। साम टीव्हीने घेतलेला हा सर्वात मोठा सर्वे, या सर्वेमध्ये नेमकं लोक भाऊसाहेब वागचौरेंना पुन्हा मतदान करणार का असा प्रश्न विचारल्यानंतर लोकांनी काय आपलं मत व्यक्त केले ते आपण आता प्रसिद्धरित्या जाणून घेऊया। भाऊसाहेब वागचौरेंना लोकांचा दणका। शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे हे देखील चर्चेत होते। गेल्या काही दिवसांपासून आपण म्हणतोय ते शेवटपर्यंत नाकारत होते, मी जाणार नाही म्हणत होते, मात्र त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे। अगदी। आणि भाऊसाहेब वागचौरेंबद्दल लोकांना काय वाटतं ते बघा। भाऊसाहेब वागचौरेंबद्दल लोकांना 76, सगळ्यात जास्त लोक म्हणतात की 76.4% लोक म्हणतात ते पुन्हा निवडून येणार नाहीयेत, तर केवळ 23.6% लोक म्हणतात ते येतील पुन्हा निवडून। परंतु भाऊसाहेब वागचौरे यांना पुन्हा लोक शिर्डीतून निवडून देणार आहेत का, तर 76.4% लोक नाही म्हणतायत, स्पष्ट नकार देत आहेत, नाही वागचौरेंचं आपण राजकीय। यामध्येच आता दुसरं नाव येते नागेश आष्टीकर, हिंगोलीतून। सर्वसामान्य घरातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी उभं केलं आणि अवघ्या शिवसेनेच्या विचारावरती, उद्धव ठाकरेंच्या एका इशाऱ्यावरती या नागेश आष्टीकरांना निवडून दिलं। परंतु नागेश आष्टीकर गद्दार निघाले। त्यांच्या मतदारसंघातील लोकांचा सर्वे साम टीव्हीने त्यांच्या लोकसभा मतदारसंघात जाऊन केला। नेमकं लोकांचं काय म्हणणं आहे बघूया। नागेश पाटील आष्टीकर अत्यंत महत्वाचं नाव, खरं तर तेच फुटणार आहेत अशी बातमी समोर आली होती आणि त्यानंतर हे सगळं बंड झालेलं आहे। त्यांचा मुलगा देखील आता विधान परिषदेला उभा होता, मात्र त्याचा पराभव झालेला आहे, भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे। आणि आपण लोकांना काय वाटतंय बघा, अगदी बरोबर स्क्रीनवर बघा। 77.5% लोक म्हणतायत अजिबात नाही, नागेश पाटील आष्टीकर हे पुन्हा निवडून येणार नाहीत, असं 77.5% लोक म्हणतायत। अगदी मोठा आकडा आहे, ही अत्यंत मोठी खरं तर ही आकडेवारी म्हणावी लागेल। आणि 22.5% लोकच म्हणतायत की हा ते पुन्हा निवडून येऊ शकतात। त्यामुळे नागेश पाटील आष्टीकर, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते जर कधी ही आकडेवारी पाहत असतील तर पुढचा 3 वर्षांचा कार्यकाळ आहे त्यांच्याकडे ही आकडेवारी सुधारण्यासाठी। त्यानंतर तिसरं महत्वाचं नाव आहे संजय जाधव, परभणीतून, ज्यांना उद्धव ठाकरेंनी गेली 40 वर्ष सांभाळलं, त्यांना 3 वेळा लोकसभेचं खासदार बनवलं। या अशा संजय जाधवांनी ठाकरेंसोबत गद्दारी केली आणि आता मात्र त्यांच्या परभणी मतदारसंघातून साम टीव्हीने हा सर्वे केल्यानंतर लोकांचं नेमकं म्हणणं काय, लोक यांना पुन्हा मतदान करतील का, लोक यांना पुन्हा निवडून येतील का, बघूया लोकांचं काय आहे नेमकं म्हणणं। संजय जाधव यांच्या संदर्भात जनमत काय म्हणताय ते देखील आम्ही आपल्याला दाखवणार आहोत आणि स्क्रीनवर आपण तो प्रश्न बघूयात आणि त्याचं उत्तर देखील बघूयात। गिरीश बघा, संजय जाधव पुन्हा निवडून येतील का, होय 29.9% लोक म्हणतात होय ते पुन्हा निवडून येतील, तर 71.3% नागरिक म्हणतात की नाही ते पुन्हा निवडून येणार नाही। अगदी संजय जाधव हे देखील निवडून येणार नाहीत, 71% लोक खरं तर हे म्हणतायत। त्यामुळे जे खासदार विकास कामांसाठी लोकांसाठी निवडून गेले, शिंदेगडात गेले होते ठाकरेंना सोडून, तेच लोक आता मात्र त्यांना पुन्हा निवडून देण्यासाठी नकार देतात। अगदी बरोबर, परभणीचे संजय जाधव हे 2014, 2019 आणि 2024 ला निवडून आले होते, मात्र आता ठाकरे सेना सोडून ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय लोकांना काही आवडलेला दिसत नाहीत। त्यामुळे 2029 मध्ये
त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं नाव संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई. मुंबई ही शिवसेनेचा बालेकिल्ला, ठाकरेंचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यामधूनच संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि आता संजय दिना पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात लोकांचा सर्वे केल्यानंतर लोकांनी मात्र संजय दिना पाटलांना सगळ्यात मोठा धक्का दिलाय. पुन्हा यांना आम्ही दारात देखील उभं करणार नाही, अशा प्रकारचा सर्वे. बघूया काय होतं लोक. मुंबईमध्ये देखील ठाकरेंची सेना सोडून संजय दिना पाटील जे आहेत ते शिंदे सेनेमध्ये गेले. अगदी बरोबर आहे. ईशान्य मतदारसंघातील, ईशान्य मुंबई मतदारसंघातील संजय दिना पाटील यांचं देखील शिंदे सेनेत जाणं हे खूप चर्चेत गेलं होतं. अगदी. तर संजय दिना पाटील पुन्हा निवडून येतील का हा प्रश्न होता. बघा, होय 28.2% नागरिक म्हणतायत होय ते पुन्हा निवडून येतील, तर नाही म्हणतायत 74.4% नागरिक म्हणतायत नाही. बघा, जनमताचा कौल काहीच नाही. अगदी गिरीश, एक महत्वाचं म्हणजे ना, या मतदारसंघामध्ये मराठी विरुद्ध गुजराती, मराठी विरुद्ध परप्रांतीय अशी सगळी लढत होती. त्यामध्ये देखील मोठा कौल खरं तर संजय दिना पाटलांना दिला होता आणि त्यानंतर आता मात्र हा कौल त्यांच्या विरोधात जातोय. लोक म्हणतायत नाही, 28.2% लोक म्हणतायत की नाही ते पुन्हा निवडून येतील असं म्हणतात, तर 74.4% लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येणार नाही. यानंतर पुढचं नाव येते संजय देशमुख, यवतमाळ, वाशिम. हा उद्धव ठाकरेंचा पहिल्यापासूनचा बालेकिल्ला. या भागातून यांना तिकीट दिल्याच्या नंतर पुन्हा उद्धव ठाकरेंशी गद्दारी करून संजय देशमुखांनी आपलं नाव गाजवलं. मात्र मित्रांनो, गद्दारी केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात लोकांचा सर्वे साम टीव्हीने केला. साम टीव्हीने केलेल्या सर्वेमध्ये यांना मात्र जबर धक्का बसलाय. किती लोकांनी त्यांना नकार दिला, बघूया सविस्तर अपडेट संजय देशमुख यांच्याबद्दल. संजय देशमुख पुन्हा निवडून येतील का. 22.3% लोक म्हणतायत होय, तर 77.6% लोक म्हणतायत नाही. बघा, 2014, 2019 आणि 2024ला 3 वेळा निवडून आले होते. मात्र आता शिंदे सेनेत गेल्यानंतर नागरिकांची मत काय बघा. अगदी. आणि आपण बघतोय की या ठिकाणी 77% लोक जे आहेत ते या प्रश्नाचं उत्तर जे आहेत ते नाही म्हणतायत. माझा खरं तर संजय देशमुख यांच्यासाठी म्हणून त्यांचे कार्यकर्ते जर कधी बघत असतील, त्यांचे नेते बघत असतील, तर आपण बघा की लोकांचा कल काय. लोक म्हणतायत 77.6% लोक म्हणतायत ते निवडून येणार नाहीत आणि केवळ 22.3% लोक म्हणतायत या ठिकाणी ते निवडून येतील. अगदीचं नाव येते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. सध्या ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाहीत असं महाराष्ट्राचं समीकरण बनलं होतं. मात्र त्याच ओमराजेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली. आता त्यांच्या धाराशिव लोकसभेमध्ये लोकांना प्रश्न विचारले, तुम्ही ओमराजेंना पुन्हा निवडून देणार का. तर लोकांनी मात्र ओमराजे यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकांनी अतिशय खालच्या शब्दात ओमराजेंना सुनावले. मग लोक नेमकं काय म्हणाले ते देखील बघून घेऊ. मात्र या सर्वेनुसार ओमराजेंना किती टक्के लोकांनी दिलाय पाठिंबा त्यांच्याच मतदारसंघामध्ये ते आता आपण जाणून घेऊया. ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव ठाकरेंचे प्रसिद्ध खासदार होते. कारण अगदी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची या 6 बंडखोरांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती. त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे पुन्हा निवडून येतील का असा प्रश्न समस्त महाराष्ट्राला पडला आणि त्याचं उत्तर तुम्हाला साम टीव्हीवर आता पाहायला मिळणार आहे. काय वाटतंय ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारांना. बघा, ओमराजे निंबाळकर जे आहेत ते पुन्हा निवडून येतील का असा प्रश्न होता गिरीश. होय 37.9% लोकांनी सांगितलंय होय, आणि नाही म्हणतायत 58.5%. म्हणजे लोकांना वाटतंय की निंबाळकर पुन्हा निवडून येणार नाहीत. बघा, शेवटपर्यंत निंबाळकरांचा सस्पेन्स होता शिंदे सेनेत जाण्याचा. अगदी. आणि लोकांना विचारूनच माझा निर्णय घेईन, कार्यकर्त्यांना विचारून माझा निर्णय घेईन असं त्यांनी सांगितलं होतं आणि निर्णय घेतला. आणि त्यानंतर हा कौल पुढे आलाय. केवळ 37.9% लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येऊ शकतात, तर मोठ्या संख्येने लोक म्हणतायत ते पुन्हा निवडून येणार नाहीत. अगदी बरोबर. मित्रांनो, हा झाला महत्त्वाचा सर्वे. म्हणजे जर महाराष्ट्रात जर आपण आता बघितलं तर महाराष्ट्रातली जनता गद्दारीला कंटाळली आहे. लोकांनी ठरवलंय जो जो गद्दारी करणार त्याला यापुढे त्यांच्याच मतदारसंघामध्ये सर्व जनता पाडून टाकणार, त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करणार. अशा प्रकारे उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाणारे 6 खासदार यांना देखील मित्रांनो आता अशाच प्रकारचा दणका त्यांच्या मतदारसंघामध्ये बसतोय. यांना आता आम्ही मतदान करणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांच्याच मतदारसंघातून पडले. म्हणजे शिंदेकडे गेलेले खासदार आताच पडलेले आहेत. हे आता शिक्कामोर्तब होत आहे. प्रतिक्रिया द्या.